सानूची शाळा आहे आणि आज रविवार असल्यामुळे सानूला सुट्टी आहे. तर सानूचं म्हणणं होतं की रविवारी आपण शाळूला घेऊन तिच्या शाळेमध्ये जाऊ. तर ती या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. सानू आली, आई आली, सर्वांना घेऊन आली ती. तर तिच्या शाळेमध्ये बघा वाटाणे, फ्लावर लावली. तर सानू बघा कशी फिरते. पवन सुद्धा आलाय, मस्त कोट घालून आलाय पवन. वाटाण्याची शेती बघायला शाळेमध्ये लावलेली ते वाटाणे. सानू अगं तुझ्या शाळेमध्ये वाटाणे फ्लावर लावले, आम्हाला तू सांगितलंच नाही होतं. नका ग, अजून छोटे आहेत ना ते. आपण नेक्स्ट टाइम आलो का मग घेऊ. हे बघा पवन कागद गोळा करतोय. नाही का? पण तुझी शाळा खूप छान आहे ग. तर बघा ना कसं छोटस एक सेट बनवलाय मस्त. त्यामध्ये वाटाणे फ्लावर लावली आहे आणि वरती बटरफ्लाय सुद्धा आहे इथे बघा. ही पवन बघा, पवन किती आनंदात फिरतोय शाळेमध्ये. आम्ही सर्व फॅमिली आलोय सानूच्या शाळेला भेट द्यायला. तर पवन, पप्पा, सानू, आई. आई तर डायरेक्ट वाटाणे खुडायलाच बी लागली बाबू. बघा आई कशी वाटाणे खाती. हो मग तुझी शाळा छान. मी पहिल्यांदाच बघितली का. हा बघा पवन किती मकडू राहिला. बघा बघा पवन कसा पळू राहिला, मकडत राहिला. बघा आई कशी वाटाणे खाते पा. बसल्या बसल्या आई त्या वाटाणे खुड राहिल्या. भारी शेंगा लागल्या अगं त्याला, इतक्या दाट. हा ना. येवाय ना. आणि याला पाणी पण शाळेचे सरच घालत असतील ना. नळी लावली वाटतं. थोडीशी फुलवरी वेगळीच फुलवर आहे. हा फ्लावरची लय मोठी हे झाली ना. अशी ती वेगळीच राहते का. कलरची फ्लावर म्हणतात ना त्याला. कलरची फ्लावर आणि वाटाणे. वाटाणे सुद्धा किती छान. वाटाणे छान बघा, किती छान वाटाणे आले बघा. शेंगा दिसते वाटाणे. शेंगा दाट आलाय त्याला. सानू खायचे बा वाटाणे. तू तर लयच शायनिंग मारून राहिली बाई. शाळेमध्ये आली म्हणून खाला वाटाणा सानू.